मध्ये भारतीयांना अशीच अद्दल घडायला पाहिजे होती असं तहव्वूर राणानं म्हटलेलं आहे। डेव्हिड हेडलीला म्हटल्याची माहिती ही समोर येते। 26/11 हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या 9 पाकिस्तानी दहशतवाद्यांसही राणानं कौतुक केलेलं होतं। या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे सर्वोच्च शौर्य पदक निशाने हैदर द्यायला हवं असं त्यावेळी राणा म्हणालेला होता, अशी माहिती समोर येते। अमेरिकेच्या न्याय खात्याने ही माहिती दिली आहे। तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडलीच्या संभाषणावर अमेरिकी गुप्तचर संस्थांनी पाळत ठेवलेली होती आणि त्याच वेळी ही माहिती उघड झाली आहे। दरम्यान मुंबईच नव्हे तर शहरातही हल्ले करण्याचं राणाचं कारस्थान होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। एनआयनं दिल्लीमधील न्यायालयामध्ये याबाबत युक्तिवाद केलाय। दरम्यान आता हल्ल्याचा कट आखताना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI तसंच इतर सहभागी दहशतवादी संघटनांची माहिती त्याच्याकडून मिळवली जाणार आहे। तर भारतीयांना अशीच अद्दल घडायला हवी होती। मुंबईवरील हल्ल्यानंतर तहव्वूर राणाचं डेव्हिड हेडली समोर हे वक्तव्य झालेलं होतं, अशी माहिती सध्या समोर येतेय। रामराजे शिंदे या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। रामराजे, 2 महत्त्वाच्या गोष्टी यातनं समोर आल्यात। भारतीयांना अशीच अद्दल घडायला हवी होती असं विधान मुंबईवरील हल्ल्याच्या बाबत तहव्वूर राणानं डेव्हिड हेडली समोर केलेलं होतं, त्या संदर्भातले काय अपडेट्स मिळतात? आणि दुसरं म्हणजे मुंबईतच नव्हे तर इतर शहरांवर सुद्धा हल्ले करण्याचं राणाचं कारस्थान होतं, अशी एक धक्कादायक माहिती मिळतेय। बरोबर, आणि केवळ मुंबईच नाही तर इतर शहरावर आणि भारताच्या विविध भागामध्ये सुद्धा स्फोट घडवून आणण्याचा कट जो आहे तो आखण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये तहव्वूर राणा याचा स्पष्टपणे हात दिसून येत होता। आणि त्याची कट्टरता एवढी आहे की 26/11च्या हल्ल्यानंतर त्याने म्हटलं होतं डेव्हिड हेडलीला की भारतीय लोक त्यांच्यासोबत असंच व्हायला हवं होतं, त्याच्यामुळे त्याला पश्चाताप बिलकुल झालेला नव्हता हे स्पष्टपणे दिसत होतं। आणि यावरून त्याची कट्टरता किती स्ट्रॉंग होती हे पण दिसून येत होतं। आता 26/11च्या व्यतिरिक्त आणि मुंबईच्या व्यतिरिक्त आणखी कोणकोणते कट त्याने आखले होते आणि पुढे काय झालं होतं आणि त्याच्यामध्ये मदत कोण केली होती, इथल्या स्थानिक लोकांचा सुद्धा काही त्यामध्ये सहभाग होता का, या संदर्भात पण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आणि त्याचे तपास केला जातोय, त्यातून माहिती काढण्याचा प्रयत्न केला जातोय। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।